आणि आता वेळ झालेली आहे आपल्या चर्चेची। गेल्या वर्षी 75,000ची सरकारी भरती करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने थोड्याफार भरतीच्या जाहिराती काढल्या खऱ्या, मात्र ही भरती तरुणांना नोकरी मिळण्यासाठी आहे की वादाची महाभरती आहे अशी शंका येणाऱ्या अनेक घडामोडी वारंवार घडतात। अगदी ताजी घडामोड सांगायची झाली तर तलाठी भरतीमधल्या उमेदवारांना मिळालेले गुण। ही परीक्षा झाली 200 मार्कांची, मात्र प्रत्यक्षात अनेक विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत। त्यामुळे यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत अनेक परीक्षार्थींनी ही परीक्षाच रद्द करावी आणि नव्याने परीक्षा घ्यावी अशी मागणी केली। कालच फडणवीसांनी सुद्धा या प्रकरणात गैरव्यवहार झाले असतील तर पुरावे सादर करा असं सांगितलेलं होतं, मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतरही विरोधकांनी टीकेचे बाण सोडलेले आहेत। या सगळ्या वादानंतर परीक्षा समन्वयकांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। काठिण्य पातळीच्या माध्यमातून समानीकरण करण्याच्या पद्धतीमुळे हे गुण वाढले असा दावा त्यांनी केलेला आहे। मात्र खरंच हे स्पष्टीकरण पुरेसं आहे का? या परीक्षेमध्ये गैरव्यवहार झालेला असू शकतो का? गैरव्यवहार झाला असेल तर कारवाई कधी आणि कशी होणार? सरकारी भरतीला कायमच हे वादाचं गैरव्यवहारांचं ग्रहण का लागलेलं असतं? रिक्त पदांची भरती कधी होणार आहे की फक्त कंत्राटी भरतीवरतीच आता अवलंबून राहायची वेळ आलेली आहे, किंवा कंत्राटी भरतीकडेच सगळं ढकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत? हे सगळे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आपण आजच्या चर्चेमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि याच संदर्भात चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, जे स्वतः तहसीलदार सुद्धा राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना या संपूर्ण प्रक्रियेची माहिती आहे। त्याचप्रमाणे आपचे प्रवक्ते धनंजय शिंदे आपल्या सोबत आहेत आणि आपल्या सोबत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक हेमंत वानखेडे सर सुद्धा आहेत। आपण या सगळ्यांशी चर्चा करणार आहोत, मात्र तत्पूर्वी सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये कसं वाकयुद्ध रंगलेलं आहे, या परीक्षेवर एकमेकांवर कसे टीकेचे बाण सोडले जातात बघूया। एखाद्या मुलाला, एखाद्या परीक्षार्थीला 10 दिवसापूर्वी झालेल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये तो फेल होतो आणि या तलाठीच्या परीक्षेमध्ये तो राज्यामध्ये टॉपर होतो। काही लोकांना तर 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 मार्क पडलेले दिसून आलेले आहे। आणि म्हणून हे जे प्रकार वारंवार घडताना आपण राज्यामध्ये पाहतोय, सरकारी नोकर भरतीच्या बाबतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून परीक्षा घेण्याचा प्रकार राज्य शासनाच्या माध्यमातून MPSCच्या माध्यमातून केला जातो, मात्र तरीही हे घोटाळे काही बंद व्हायला तयार नाही। आणि त्यामुळे या विरुद्ध या परीक्षांमध्ये पेपर फुटी असेल किंवा असे जे घोटाळे असतील याबाबत कठोर कायदा राज्यामध्ये झाला पाहिजे अशी मी मागणी करतो। विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू। नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही। आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या, ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत, पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल। त्यामुळे त्यांनी पुरावे द्यावे। एवढे शेकडो तलाठ्यांची तलाठी होणारी मुलं रस्त्यावरती उतरत आहेत, विरोधी पक्ष आवाज देतोय, पुरावे देतोय, त्यांना पुरावा म्हणजे काय हवाय समजून घ्या। इतके निर्लज्ज लोक आहेत सरकारचे, पुरावे मागताय अशा गोष्टीमध्ये, त्यांना काय पुरावे हवे? उद्या म्हणतील महाराष्ट्र निर्माण झाला हा पुरावा द्या, तुम्ही मराठी आहात हा पुरावा द्या, अख्खा महाराष्ट्र लुटला जातोय, गुजरातला जातोय, पुरावा द्या। आणि डोळ्यासमोर तुमच्या लुटला जातोय, तुमच्या डोळ्याच्या खाता झाल्या डोळ्याच्या। राजकारण्यांचं हे असं वाकयुद्ध सुरू राहणार आहे, मात्र वास्तव काय आहे? प्रत्यक्षात नेमकं घडलंय काय? 200 मार्काची परीक्षा असेल तर 200 पेक्षा जास्त गुण मिळालेत कसे? हा खरा प्रश्न आहे। मी सुरुवातीला हेमंत वानखेडे यांच्याकडे जाईन। वानखेडे सर, आता जे स्पष्टीकरण आलेलं आहे समन्वयकांचं, परीक्षा समन्वयकांचं, त्यांचं असं म्हणणं आहे की समानीकरण वगैरे जी प्रक्रिया, त्यांनी बरेच मोठे मोठे शब्द वापरले ज्याचं कदाचित बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना माहिती नसेल, तर ही प्रक्रिया आणि खरंच त्यामध्ये 214, 209 म्हणजे असे 14-9 एवढे ग्रेस मार्क्स मिळू शकतात का? मॅडम, याच्यातली आपण पहिली पद्धत समजून घेतली पाहिजे की नॉर्मलायझेशन म्हणजे काय। तर नॉर्मलायझेशन हे जर आपल्याला साध्या भाषेत सांगायचं झालंच तर जो हार्ड पेपर असतो, एखादी शिफ्ट जे पेपर आपण आयोजन करतो त्याच्यातली एक हार्ड शिफ्ट राहते आणि काही शिफ्ट अशा राहतात की त्यातले पेपर सोपे राहतात, म्हणजे त्याला आपण सोपी शिफ्ट म्हणू। आणि सोपी शिफ्ट आणि हार्ड शिफ्ट याचं समान अधिकरण करतात आणि त्याला आपल्या जे काही आता प्रचलित शब्द झालेला आहे त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो। पण विद्यार्थी मित्रांचा नॉर्मलायझेशन या शब्दावर
आक्षेप नाहीच आहे, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या मुलांना, काही मुलांचं या बाबतीत फक्त एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की त्यांना वनरक्षक 100 मार्काचा जो पेपर होता त्यात 54 मार्क मिळालेले आहेत आणि त्याच व्यक्तीला, त्याच स्पर्धा परीक्षार्थीला तलाठी भरतीमध्ये 214 मार्कांचं त्याच्यामध्ये मार्क्स आलेले आहेत. किंवा आणखीन काही असेच बरेच कॅन्डिडेट आहेत की त्यांना सुद्धा ऍव्हरेज मध्ये इकडे वनरक्षक 100 पैकी त्यांना 50 ते 60च्या दरम्यान मार्क आहेत आणि तलाठी भरतीमध्ये त्यांना 200च्या वरती मार्क आलेले आहेत. यावर विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचा या सर्वांवर आक्षेप आहे. पण सरकार म्हणतंय, माननीय DC साहेबांचं कालचं स्टेटमेंट आहे की जर तुमच्याकडे पुरावे आढळले तर ते आमच्याकडे द्या, आम्ही त्याच्यावर चौकशी करू. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हे जे चौकशी करण्याची किंवा पुरावे जमा करण्याची जबाबदारी गृह खात्याची आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनीच या संदर्भातले पुरावे जमा करावेत आणि विद्यार्थ्यांना आणि या परीक्षार्थींना न्याय द्यावा, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. बरं, वानखेडे सर, एक छोटासा प्रश्न फक्त, म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये हे जे ग्रेस मार्क जो प्रकार असतो, 10वी 12वीच्या परीक्षेत सुद्धा आपण बघितलेलं, काही जणांना 100 पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत याची तक्रार होती, ज्याच्यावर परीक्षा मंडळाने सांगितलं होतं की संगीत, क्रीडा याचे जे ग्रेस मार्क्स असतात त्यामुळे हे झालेला प्रकार आहे. समानीकरण या प्रक्रियेमध्ये अपेक्षा आहे की 2 मार्क वाढतील, 3 मार्क, 14 मार्क वाढण्याची शक्यता आहे का, 9 मार्क वाढण्याची शक्यता असते का समानीकरणामध्ये, म्हणजे हे नॉर्मल आहे का? बरोबर मॅडम, तुम्ही जसं म्हटलं की एखाद्या विद्यार्थ्याला 10वीच्या बोर्डाच्या किंवा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत त्याला 98 मार्क पर्सेंटेज असतील, पण त्याला स्पोर्ट्सचे जे 25 मार्क ग्रेस म्हणून स्पोर्ट्समध्ये तो उत्तीर्ण राज्यस्तरावर नॅशनल लेव्हलवर जर खेळला असेल तर त्याला 5% म्हणजे 25 मार्क देण्याची पद्धत गेल्या 2008 सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पण हे नॉर्मलायझेशन ही जी पद्धत आहे ही TCS मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना ही नवी आहे, याही मध्ये कुठे शंका नाही आहे. पण यांचं समानाधी करून जेव्हा एकत्र केले जाते हार्ड पेपर आणि सोपे पेपर, ह्याच्या दोन्ही पद्धतींना एका ऍव्हरेज मध्ये बसवण्यासाठी ही नॉर्मलायझेशन पद्धत आलेली आहे. आणि विद्यार्थ्यांचा नॉर्मलायझेशनला मुळातच विरोध नाही आहे, मुळात विरोध आहे हे अपारदर्शक पद्धतीला, जी पारदर्शक व्हायला पाहिजे याच मागणीला. बर, मी धनंजय शिंदेकडे सगळ्यात शेवटी जाईन, मात्र मला सुरुवातीला गणेश हाके यांची प्रतिक्रिया यायची. गणेश हाके जी विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे, तुम्ही बघितलेलंच आहे. त्यांचं म्हणणं आहे पुरावे कसले मागता, ह्याच्यामध्ये गैरप्रकार झालेला आहे, सगळं समोर आहे, कारवाई झाली पाहिजे. नाही नम्रता, एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर त्याला त्या पद्धतीचं कुठल्या स्वरूपाची चौकशी करायची आहे, कुठल्याबद्दलची म्हणजे ती सत्यता तपासायची आहे, याच्या संदर्भात काही पुरावे तर द्यावे लागतील. तुम्ही मोगम स्वरूपाचे काही जर आरोप करत असाल किंवा इथं पेपर फुटला, तिथं पेपरमध्ये त्यांनी म्हणजे चोरी केली, तिथं आपलं ज्या काही परीक्षकांनी तिथं विद्यार्थ्यांना मदत केली, ह्या सगळ्या गोष्टी आता काय, ह्या सगळ्या परीक्षा CCTV कॅमेऱ्यांमध्ये त्या कैद असतात. माझं म्हणणं आहे की त्या परीक्षा केंद्रामध्ये ज्या ज्या पद्धतीच्या काही घटना घडलेल्या असतील त्या सगळ्या CCTV केंद्रामध्ये कैद असतात. आणि अशा वेळेला माझं म्हणणं की जर असं झालेलं असेल तर ते असेल ना, CCTV कॅमेऱ्यामध्ये ते बंद केलेलं म्हणजे सीलबंद असेल ते. माझं म्हणणं की मुळात या म्हणजे स्पर्धात्मक परीक्षेची संकल्पना आणि त्या परीक्षा पद्धती न समजून घेता काही लोक जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे आरोप करतायत. की आता आपण जे म्हणालात की 200 मार्काच्या पेपरला 209, 214 म्हणजे 200 पेक्षा अधिक कसे मार्क मिळाले. आता हेमंत वानखेडेंनी खरं म्हणजे नॉर्मलायझेशन म्हणजे सामान्यीकरण कशा स्वरूपाचं असतं आहे ना, त्यांनी बरोबर उदाहरण दिलंय की 200 मार्काचा म्हणजे 100 मार्काचा समजा पेपर जर असेल तर त्या एखाद्या विद्यार्थ्याला 98 मार्क त्याला जर त्याच्या मूळ परीक्षेमध्ये पेपरामध्ये पडले असतील आणि समजा त्याला बाकीचे त्याला जे मार्क्स आहेत की ते म्हटलं की तो राष्ट्रीय पातळीवर खेळलेला आहे, राज्य पातळीवर तो खेळलेला आहे किंवा अन्य काही ज्या मार्क्सच्या पद्धती आहेत आपल्या याच्यामध्ये की त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काही त्याचं कामगिरी केली असेल तर त्याच्यासाठीचे वेगळे मार्क्स असतात. आणि ते ग्रेस मार्क धरून त्याचे जर मार्क समजा 110 झाले तर मला असं म्हणायचं काय की तो त्याला 110 मार्क कसे मिळाले, 100 मार्काचा पेपर कसा, म्हणजे अत्यंत चुकीची म्हणजे पद्धतीवरती अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत. आणि हे आरोप मला असं वाटतं त्यांचा आक्षेप आणखी एक आहे गणेश हाकेजी की ज्या व्यक्तीला आधीच्या परीक्षेत 54 मार्क पडले त्याला या परीक्षेत 200 पैकी 200 म्हणजे ज्याला 50% धाव घेता आली त्याला या परीक्षेमध्ये 100% मार्क्स मिळतात. नम्रता, हे 2 विषय वेगवेगळे आहेत. तलाठी पदासाठी घेतलेली स्पर्धा परीक्षा आणि वनरक्षकासाठी घेतलेली परीक्षा, हे एका पदासाठी
म्हणजे एकच परीक्षा होऊ शकतं ना. मी एखाद्या पदासाठी तलाठी या पदासाठीची मी आज परीक्षा दिली आणि 15 दिवसांनी मी दुसरी परीक्षा दिली. मला आज मिळालेल्या मार्कापेक्षा माझा 15 दिवसामध्ये झालेला अभ्यास असेल तो त्याच्यापेक्षा मला अधिक मार्क पडू शकतात. म्हणजे याच्यात हे लॉजिक म्हणजे माझं कुठलं लॉजिक आहे की त्यांना त्या परीक्षेमध्ये 50-54 मार्क पडले आणि आता कसे 200 पडले. म्हणजे अत्यंत वेडेपणाचा आणि अत्यंत म्हणजे त्याला काय म्हणतात ना, मी तो वेगळा शब्द वापरून त्याला खरं म्हणजे की अशा स्वरूपाचे काही जे आरोप आहेत किंवा शंका घेणं आहे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे थोडक्यात तो वनरक्षकाची परीक्षा दिली आहे. क्रिकेट आणि राजकारण यामध्येच असे बेभरोशी निकाल येत होते, मात्र आता स्पर्धा परीक्षेत सुद्धा जर असे बेभरोशी निकाल यायला लागलेले तर एक नवीन कॅटेगरी त्यामध्ये ऍड झाले असं आपण म्हणूया. ठीक आहे, तुमचं मत मी वेगळं नाही म्हणत, तुम्ही जे मांडलंय की असू शकतं ठीक आहे, आपण ही शक्यता धरून चालूया. हे बेभरोशाचे निकाल नाहीये. मी शक्यता धरून चालते. दोन विषय जर वेगळे असतील तर तुम्ही अगदी अगदी दोन विषय वेगळे आहेत. वनरक्षकाचं पद वेगळं आहे आणि त्याची परीक्षा नाही आणि त्याच्यासाठीची त्यांनी तयारी अधिकची केलेली असेल, त्याच्यापेक्षा अधिक ह्या तलाठी पदासाठी त्यांनी तयारी केली असेल तर त्याला अधिक मार्क मिळू शकतात. मुद्दा लक्षात आला. परीक्षेमध्ये कमी मार्क होते आणि आता कशामध्ये असं निसंदर्भ अशा स्वरूपाचे आरोप करणं मला असं वाटतं चुकीचं आहे. ठीक आहे, धनंजय शिंदेजी बोला. हो, आमच्या मते पेपर फोडणं, पेपर फुटी हा देशद्रोहासारखा गुन्हा आहे. अगदी हो. कारण म्हणजे गेल्या 7-8 वर्षांपासून आम्ही या प्रक्रियेमध्ये आहोत. विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांबरोबर काम करतो आहोत, याचा अभ्यास करतो आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर काही महत्वाचे मुद्दे आम्ही वारंवार सरकारच्या समोर मांडतो आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक साधारणपणे 3-3.5 लाख पदं भरायची होती. गेल्या ती म्हणजे 10 वर्षामध्ये जी माणसं रिटायर होतात किंवा जे VRS घेतात तर ती पदं भरलेलीच नाही आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासन हे जवळजवळ फक्त 75% कपॅसिटीने सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काम करते. त्यामुळे हे गतिमान महाराष्ट्र शासन वगैरे सगळं जे आहे हे सगळे भूलथापा आहेत. तर 75 ते 80% स्टाफने तुम्ही कसं काय राज्य चालवणार आणि 12.5 ते 13 कोटी जनता आहे तर त्यांना कामं का होत नाहीत, त्यांना न्याय का मिळत नाही, त्याच्या मागचं हे मूळ कारण आहे. आता या संदर्भात सरकारने गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये भरतीच केलेली नाहीये म्हणावी तशी आणि म्हणून हे साचत आलेलं आहे. आता भरती पूर्वी कसं व्हायचं की MPSC जे राज्य सेवा आयोग जो आहे त्याच्या माध्यमातून ह्या परीक्षा व्हायच्या आणि राज्य सेवा आयोग जो आहे तो आपली पूर्णपणे राज्याची जी यंत्रणा आहे म्हणजे जिल्हा पातळीवरती कलेक्टर आणि त्याच्या अंडर जी काही यंत्रणा आहे तिच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ही यंत्रणा राबवायचा. फडणवीस मागच्या सरकारच्या काळात जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक खाजगीकरणाच्या पद्धतीला सुरुवात केली आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल की UST ग्लोबल ही महापरीक्षा पोर्टलचं कॉन्ट्रॅक्ट त्या कंपनीला दिलेलं आणि आता अधिवेशनाच्या काळामध्ये या संदर्भात सुद्धा म्हणजे 5 वर्षापूर्वी सुद्धा या संदर्भात बरीच चर्चा झालेली की 25,000 लोकांची जी भरती झालेली आहे ती सदोष आहे. यावर्षीच्या अधिवेशनाच्या काळामध्ये मागच्या महिन्यामध्ये PricewaterhouseCoopers या कंपनीने या संपूर्ण भरती प्रक्रियेचा अभ्यास केला आणि कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट बनवलेला. तो रिपोर्ट लीक झालेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या जर आपण वाचल्या तर आपल्याला कळेल की हे काय करतायत काय हे प्रस्थापित राजकीय पक्ष. म्हणजे यांना राज्यातील जवळजवळ 60 ते 70 लाख विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांची 6, 7, 8 वर्षांपासून तयारी करतात आणि तुम्ही सदोष प्रक्रिया राबवून त्यांच्या भवितव्याशी त्यांची स्वप्न उद्ध्वस्त करताय. याचं काय, याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. आता तुम्हाला सांगतो म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये म्हाडाची भरती झाली, पोलीसची भरती झाली, वन विभागाची भरती झाली, PWD ची भरती झाली, DMAR ची भरती झाली. सगळ्या भरती परीक्षांमध्ये ती परीक्षाच प्रक्रिया सदोष असल्यामुळे त्याच्यामध्ये पेपर फुटलेले आहेत. असंख्य उदाहरणं आपल्याकडे आहेत. बऱ्याचशा परीक्षा स्थगित सुद्धा झालेल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आपण आता म्हणजे फडणवीसांना आता कसं काय अचानक जाग आली याची काही कल्पना नाहीये. परंतु आम्ही गेल्या 2-2.5-3 वर्षांपासून देवेंद्र फडणवीसजींशी सुद्धा या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार करतोय. त्यांना प्रूफ सुद्धा दिलेले आहेत आणि म्हणून सरकार काहीच करत नाहीये. संधी साधू शिंदे पवार फडणवीस सरकार म्हणून शेवटी कंटाळून 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये तलाठीची भरतीची प्रक्रिया झाली. त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही त्यांना शासनाला सांगितलेलं की बाबा याच्यामध्ये त्रुटी असल्यामुळे पेपर फुटणार आहेत. त्यांनी ऐकलं नाही आणि म्हणून स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि आम आदमी पक्ष माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही PIL दाखल केलेले आहे. आता तलाठीच्या भरतीबद्दल बोलूया थोडंसं. मला तुम्हाला सांगायचंय या एकूण 57 फेऱ्या झाल्या परीक्षांच्या आणि ह्या संपूर्ण परीक्षा कंडक्ट करायची जबाबदारी TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आयॉन
आणि IBPS या 2 कंपन्यांना दिलेल्या आहेत. ह्या खाजगी कंपन्या आहेत आणि ह्या कंपन्या काय करतात की संपूर्ण राज्यभर परीक्षा कंडक्ट करायची यांची जबाबदारी असते. परंतु TCS ची संपूर्ण राज्यभर केंद्र नाही आहेत. IBPS ची संपूर्ण राज्यभर केंद्र नसल्यामुळे जे स्थानिक केंद्र जे आहेत त्यांच्याशी ते टायअप करतात आणि म्हणूनच म्हणजे थोडक्यात सरकारने ज्यांच्याकडनं आउटसोर्स केलंय त्या कंपन्या इतर स्थानिक संस्थांकडनं आउटसोर्स करतायत. आउटसोर्सिंग असं नेक्स्ट जनरेशन आउटसोर्सिंग होतंय. येस, आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी की जवळजवळ 4644 तलाठी पदांसाठी TCS ने 57 शिफ्ट मध्ये परीक्षा घेतल्या. या परीक्षेला 10,41,000 उमेदवारांनी अर्ज केले. त्यातले जवळजवळ 8,64,000 उमेदवार ह्या परीक्षेसाठी भरती झाले. नाशिक येथे म्हणजे पेपर फुटी झाली. पिंपरी चिंचवड येथील जी पोलीस भरती झालेली 2021, त्याच्यानंतर म्हाडाची जी 2022 ला ह्या सगळ्या परीक्षा हे आपल्या समोरच आहे. मात्र ही वारंवार होणारी पेपर फुटी, वारंवार या परीक्षांच्या बाबतीत होणारे वाद, हे कशाचं प्रतीक म्हणायचं, हे द्योतक कशाचं म्हणायचं? मला एक फक्त हा मुद्दा कंप्लीट करू देत प्लीज. तर पिंपरी चिंचवडच्या पोलीस भरतीमध्ये पेपर फोडणारा आरोपी जो होता देशद्रोही, म्हाडाची 2022च्या परीक्षेमध्ये पेपर फोडणारा जो आरोपी होता देशद्रोही गणेश गुसंगे, याने तलाठीचा पेपर पहिल्याच दिवशी फोडला. ऑगस्ट महिन्यात जी परीक्षा झाली त्याने पहिल्याच दिवशी फोडला आणि नंतर त्याने जी काही उपकरणं वापरली, त्याने कशा पद्धतीने हे फोडलं गेलं, हे सगळं मीडियावरती उपलब्ध आहेत. आमच्याकडे पुराव्यांमध्ये आहे आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा FIR झालेला आहे तिसऱ्यांदा. आणि हा माणूस DMRच्या परीक्षेमध्ये आता हा टॉपर म्हणून आलेला आहे आणि हा देशद्रोही भ्रष्टाचारी माणूस आता सरकारी नोकरीमध्ये जॉईन करेल. या सगळ्या फॅक्ट्स आहेत, ह्या खरोखरच म्हणजे एखाद्याचं डोकं गरगरवणाऱ्या ह्या सगळ्या फॅक्ट्स आहेत. मी तुमच्याकडे येते शिंदेजी, मला वानखेडेंकडे जायचंय. वानखेडेजी, हे सगळे प्रकार जेव्हा समोर येतात, तुम्ही आता मार्गदर्शन करताय अशा अनेक विद्यार्थ्यांना, या विद्यार्थ्यांची मानसिकता काय असते ह्या परीक्षांमध्ये असे प्रकार घडलेत? कारण खूप मोठ्या अपेक्षेने हे विद्यार्थी तयार करत असतात. अनेकांना तर ही जशी जशी भरती लांबत चाललेली आहे, अनेक जणांचं तर एजबार होत असेल इतकी वर्ष हे केल्यानंतर. विद्यार्थ्यांच्या मनात काय चाललेलं आहे नेमकं? नम्रताजी, तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आहे की 2014 पासून जे पोरं पेपर देत आहेत, 14 परीक्षेची फी 100 रुपये होती. जी डिस्ट्रिक्ट लेवलवर एक्झाम घेतल्या जायची, तिची फी 100 रुपये होती. त्याच्यानंतर महापरीक्षा पोर्टलची 350 रुपये फी झाली आणि आता जे TCS आणि IBPS आलेला आहे त्याची 900 ते 1000 रुपये फी आहे. विद्यार्थ्यांचा या कंपन्यांनाच मुळात सुरुवातीपासूनच विरोध आहे. त्यांची एकच मागणी आहे की संविधानिक आयोग MPSC महाराष्ट्रात जे काही परीक्षा घेत आहे MPSC मार्फत, आणि विद्यार्थी जो मोठ्या अपेक्षेनं शहराकडे, गावातून शहराकडे येतो आणि शहरातून छोट्या शहरात मोठ्या शहराकडे जातो, त्याचं एक स्वप्न असते की प्रशासनामध्ये जाऊन कुठेतरी देशाची सेवा करावी, ही त्याची इच्छा राहते. पण काय होत आहे, ह्या सततच्या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचा कल बदलत आहे आणि जो संविधानिक आयोग दिलेला आहे, ज्याची संविधानिक आयोगामार्फत ज्याची स्थापना झालेली आहे MPSC ची, त्या MPSC मार्फत परीक्षा कंडक्ट करावी अशी प्रत्येक विद्यार्थी मित्रांची मागणी समोर येत आहे. आणि MPSC वर विद्यार्थ्यांचा पूर्णपणे पारदर्शक असा कारभार असल्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचा त्याच्यावर विश्वास आहे. त्याच्यामुळेच येणाऱ्या सर्व परीक्षा MPSC मार्फत कंडक्ट कराव्या. ही तलाठी भरती पूर्णपणे रद्द करण्यात येऊ नये. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की यामध्ये अनेक सिरियस पोरं आहेत जे अभ्यास करून त्या लेव्हलचे त्यांनी मार्क घेतलेले आहेत. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण परीक्षा ही कॅन्सल केली तर याचा मोठा गंभीर परिणाम होईल. त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्या काही चुका, ज्या काही त्रुट्या आहेत त्या त्रुट्या दूर कराव्या आणि याच्यानंतर जेही तुम्ही भरती घ्याल ती MPSC मार्फत घ्यावी, ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. ठीक आहे, आपण गणेश हाकेंकडे जाऊया. गणेश हाकेजी, असं होत आहे की प्रत्येक परीक्षेच्या वेळेला हा पॅटर्न रिपीट होतो. काहीतरी कारण होतं, परीक्षा, त्याचे रिझल्ट वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडतायत, अनेकांना स्थगिती मिळालेली आहे. म्हणजे भरती 75,000 भरती करणार असं सरकार सांगतं. प्रत्यक्षात भरती किती झालेली आहे हा नंबर माझ्याकडे एक्झॅक्ट नंबर नाहीये, पण नक्कीच ती 75,000 भरती झालेली नाही. अगदी शिक्षकांचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर बरीच वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय, शिक्षक भरती कधी होणार, चर्चा झाली, त्यावर संवाद झाले. आपल्या दुरामध्ये सुद्धा चर्चा झालेली होती शिक्षक भरतीबद्दल. आणि शिक्षकांच्या जिथे 60 ते 70,000 जागा रिकाम्या असताना भरती किती जागांची निघते? 1/6 जागांची तरी निघतीये का? हा मुळात प्रश्न आहे. हे पॅटर्न पुन्हा पुन्हा सरकार का रिपीट करतंय? याच्यामध्ये जे स्पर्धा देणारे लोक आहेत त्यांचा कधी विचार होणार आहे की नाही? त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जाणार आहे की नाही? जे धनंजय शिंदेनी ज्या पद्धतीचे आरोप केले आमच्या सरकारच्या वरती, ते अत्यंत म्हणजे मला चुकीच्या स्वरूपाचे आरोप आहेत.
खाजगीकरणाची सुरुवात कंत्राटी पद्धत कोणी सुरू केली? धनंजय शिंदेना माहिती आहे का? काँग्रेसने ती सुरू केली आणि याबाबत महाविकास आघाडीचं मध्ये इथं 33 महिने महाराष्ट्रात सरकार होतं. स्वतः त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलंय की ही कंत्राटी पद्धती त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही घेतलेला आहे, महाविकास आघाडीने घेतलेला आहे, भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं नाही. गणेश हाकेजी, परीक्षा सरकारी यंत्रणेकडनं होऊ दे किंवा खासगी यंत्रणेकडनं, ती निर्दोष होईल यासाठी काय करताय सरकार? नाही, नम्रता ऐकून घ्या मला. माझं म्हणजे विषय समजून घ्यायला पाहिजे. दोन गोष्टी आहेत की म्हणजे इतके संवर्ग आपल्या सगळ्या शासकीय सेवेमध्ये आहेत, सगळ्या संवर्गासाठीच्या परीक्षा ह्या एमपीसी मार्फत घेणं शक्य नाही. आणि त्यामुळे मग आपण काय करतो, सरकारने त्यातला, कारण खूप जागा रिक्त आहेत. नाही, तो मुद्दा आला लक्षात गणेश हाकेजी, तो मुद्दा लक्षात आला. मात्र ह्याच्या भोवती जे वादांचं कोंदण आहे त्यातनं या परीक्षा कधी सुटणार आहेत? नाही, ज्यांची विश्वासार्हता आहे बरं का, टीसीएस सारख्या ह्या संस्था आहेत की ज्यांची क्रेडिबिलिटी आहे, अशा संस्थांच्या मार्फत आपण भरती करण्याचा निर्णय घेऊन त्यांना भरती करायला सांगितलेलं आहे. तुम्ही क्रेडिबिलिटी म्हणताय, त्याच संस्थांच्या क्रेडिबिलिटीवरती प्रश्न उपस्थित होत आहेत ज्यावेळेला पेपरफुटी सारखे प्रकार येत आहेत. का त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जात नाही? जर त्यांचे पेपरफुटी सारखे प्रकार समोर येत असतील, आरोपी त्यामध्ये अटक होत असतील, रिपीट ऑफेंडर्स असतील, तर का त्या कंपन्या ब्लॅकलिस्ट होत नाहीत? गणेश हाकेजी, आता तुम्हाला मी दोन म्हणूनच म्हटलं तुम्हाला मी की त्या नाही तुम्ही त्यांनी जे सांगितलं ना की धनंजय शिंदेचं म्हणणं असं आहे की त्या संस्थांच्याकडे आउटसोर्सिंग दिल्यानंतर ती त्या दुसऱ्या संस्थेला, तिथल्या खाजगी संस्थेला त्या आउटसोर्सिंगला देत नाही, याचा चुकीच्या पद्धतीचं मला वाटतं आरोप करू नका आणि गैरसमज या सरकारबद्दलचा पसरवण्याचा काम करू नका. धनंजय शिंदेजी त्या दिलेल्या संस्थाच परीक्षा घेत आहेत, तिथं एखादं ठिकाण, आता मला सांगा वेगवेगळ्या होत आहेत, केंद्रासाठीच्या खाजगी संस्थांच्या इमारती त्या तिथं त्या हे करतात, हायर करतात त्या, मला सांगा. म्हणून काही त्यांच्याकडे नियंत्रण दिलेलं आहे का? ते परीक्षा खाजगी संस्था घेत आहेत का? परीक्षा याच संस्था घेत आहेत, अशा चुकीच्या पद्धतीचं मेसेज. ठीक आहे, धनंजय शिंदेनी सांगितलं त्याबाबत तपास केला जाईल. त्यांनी जो आरोप केलाय ना त्याबाबत तपास केला जाईल. परीक्षा निर्दोष कशी होणार हा या ठिकाणी सरकारच्या दरबारी आता प्रायोरिटीने मुद्दा घेतला पाहिजे. कारण आपल्याकडे जागा अनेक रिक्त आहेत, पदं अनेक रिक्त आहेत, मात्र त्याची भरती निघते आणि ती त्याच्या परीक्षा ह्या अशा सदोष पद्धतीने होत आहेत. करायचं काय पोरांनी? प्रामाणिकपणे शासनाचा प्रयत्न हा त्याच्यात निर्दोष पद्धतीप्रमाणे ह्या परीक्षा व्हाव्यात, पारदर्शकता याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. कुठल्याही पद्धतीची हे नाही याच्यामध्ये. फक्त हे आता मला सांगा, माझी वेळ संपत आलेली आहे गणेश हाकेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. ती त्याचं सर्वसाधारणपणे करणं चुकीचं आहे. ठीक आहे, माझी वेळ संपत आली. अगदी शेवटचे 15 सेकंद मला धनंजय शिंदेजी आपली क्लोजिंग कॉमेंट हवी याच्यावर. सरकारने काय करावं, काय मागणी आहे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये जर काय असेल तर त्याच्यावरती कारवाई करू आणि दोषी कारवाई करू. गणेश हाकेजी, मुद्दा लक्षात आला. धनंजय शिंदे, वाइंड अप कमेंट. त्याचबरोबर महत्वाचं सांगायचं की टीसीएसचे कर्मचारी सुद्धा ह्या चोरीमध्ये अडकलेले आहेत. या सरकारला देशद्रोही लोकांना सरकारमध्ये भरती करायचं आहे हे स्पष्ट व्हायचंय. मुद्द्याला धरून तुम्ही बोलत नाही आणि म्हणून आम्ही उद्या आम आदमी पक्षातर्फे सर्व पुरावे घेऊन दुपारी 3 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद बोलवली आहे. जनतेसमोर आम्ही हे पुरावे मांडणार आहोत. तुम्ही आता काय पुरावे मांडतायत त्याच्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि जे पुरावे तुम्ही देणार आहात ते देवेंद्र फडणवीस त्याची दखल घेणार का आणि काय कारवाई करणार ते आपण बघूया. उद्या तुम्ही ज्या वेळेला पुरावे देताय आपण बघूया नेमके काय पुरावे असतील हे आणि गृहमंत्री त्याची कशी दखल घेतात. मुद्दा यामध्ये असा आहे की खाजगी संस्थेमार्फत असो किंवा सरकारी यंत्रणांमार्फत असो, खाजगी योग्य आहे की सरकारी योग्य आहे हा वेगळा चर्चेचा मुद्दा असू शकतो. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया ही निर्दोष असली पाहिजे. या परीक्षेमध्ये स्वतःचा जीव ओतून अभ्यास करणारी जी मुलं आहेत त्यांच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे. अनेक मुलं आज एज बार होत आहेत, त्यांचं काय? इतकी वर्ष त्यांनी यामध्ये परीक्षा केल्या, इतकी वर्ष त्यांनी यामध्ये इन्व्हेस्ट केलेली आहेत, त्यांचं काय? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला सरकार कारवाई करते किंवा त्या संस्थांवरती भरोसा आहे वगैरे असं मोघम म्हणून चालत नाही. अनेक मुलं आज आपली ॲस्पिरेशन्स घेऊन या क्षेत्रामध्ये उतरत आहेत, त्यांना न्याय हा मिळायलाच हवा. अर्थात काय पुरावे समोर येत आहेत धनंजय शिंदे उद्या देत आहेत ते आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काय कारवाई करतील हे आपल्याला लवकरच कळेलच. मात्र या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज. Thank you.